कसं आहे, जे दिसतं ते विकलं जातं, तसंच जे दिसतं ते ऐकलं जातं. नमस्कार, माझं नाव स्वप्नील नागेश फुकाळे. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि राहुल डॉम्प्टन पुणेवळे येथे माझं घर आहे. लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, तर भावी वॉर्ड प्रतिनिधी ही आपल्या सर्वांच्या इथे वोट मागण्यासाठी येतीलच. तर आपण त्या सर्वांचे स्वागत आदराने करूयात. तर त्यांच्यापुढे आपण आपल्या प्रभागातील समस्या मनमोकळेपणे मांडूयात, जसे की पाण्याच्या समस्या, वाहतुकीच्या समस्या, अंडरपास जे काही नीट नसेल आणि त्याकरता आपणास त्रास सहन करावा लागत असेल आणि त्यामुळे आपला वेळ वाया जात असेल अशा समस्या. तर असे हे आपले मनोगत हे भावी नगरसेवक व वॉर्ड प्रतिनिधी यांच्यासाठी असून हे आपले मनोगत आपण आपल्या सोसायटीच्या बाहेरील एंट्रन्स गेटजवळ बॅनरवर लिहून आपण कळवूयात. कसं आहे, जे दिसतं ते विकलं जातं, तसंच जे दिसतं ते ऐकलं जातं. जसे आपण 5-10 हजारची वस्तू घेऊन सर्व्हिसेससाठी वॉरंटीच्या लाईनमध्ये उभे राहतो, तसेच आपण टॅक्स भरून देशाच्या विकासाला हातभार लावत असतो. तर मग तशी सर्व्हिस मिळणे आणि मिळते का हे बघणंसुद्धा आपलंच कर्तव्य आहे. जसा देशाचा विकास होईल तसा रुपयाची किंमत वाढते. देशाचा विकास कमी, रुपयाची किंमत कमी आणि महागाई जास्त. आपल्या परिसरातील विकास घडवून आणणे हे कोणा एकटा दुकट्या किंवा एका सोसायटीचे काम नसून तर ते प्रभागातील सर्व सोसायट्यांनी मिळून एकजुटीने पाऊल उचलून घेतलेल्या निर्णयातून होते. गोष्टी फक्त तोंडावर नाही तर कागदावर असू द्यात आणि हवेत झळकू द्यात. चला उठूया, मतदानाचा हक्क बजावूया आणि देशाच्या विकासाला हातभार लावूया. एकी हेच बळ आणि सत्यमेव जयते. धन्यवाद.